हे गाइज, माय नेम इज संदेश अँड वेलकम बॅक टू संदेश मराठी रिव्ह्यू। आज आपण लाईक आणि सबस्क्राईब या अपकमिंग मराठी चित्रपटाच्या टीजरबद्दल बोलणार आहोत। चला तर मग या टीजरमध्ये काय खास आहे ते पाहूया। हा टीजर पाहून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। टीजरची स्टार्टिंग होते एका सस्पेन्सफुल सीनपासून। अमृता खानविलकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत लाईक आणि सबस्क्राईब मूवीमध्ये। त्यासोबतच टीजरमध्ये जुई भागवत दिसून येत आहेत, ज्यांनी एका व्लॉगरचा रोल प्ले केला आहे, जी एका मोठ्या संकटात अडकली असल्याचे टीजरमध्ये दाखवण्यात आले आहे। दुसरीकडे अमृता खानविलकर पोलिसांच्या मदतीने काहीतरी शोध घेत असल्याचे दिसून येते। या दोघांच्या कथा एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे। टीजरमध्ये दाखवलेल्या दृश्यांवरून असे वाटते की हा चित्रपट एक सस्पेन्सफुल स्टोरी असणारा आहे। जुई भागवतच्या व्लॉगरचा रोल आणि तिच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना प्रेक्षकांना एंटरटेन करतील। अमृता खानविलकरचा पोलिसांच्या भूमिकेतला शोध आणि त्यात येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना नक्कीच आवडतील। अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय वाघ यांनी त्यांच्या भूमिका उत्कृष्ट पद्धतीने वटवल्या आहेत। त्यांच्या अभिनयामुळे टीजर अधिकच प्रभावी वाटतो। चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक मेहरुकर यांनी केले आहे। टीजर पाहून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। डेड बॉडी प्रकरण काय आहे? कोणी कोणाचा खून केला? अमृता खानविलकर कोणत्या पुराव्यांच्या शोधात आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब चित्रपट पाहून मिळणार आहेत। तर मित्रांनो, हा होता लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाच्या टीजरचा रिव्ह्यू। हा टीजर पाहून असे वाटते की हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल। तुम्हाला हा टीजर कसा वाटला? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो, आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।